नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत पेशी विभाजन, एक आवश्यक जीवन प्रक्रिया। आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुमच्या आमच्या नेहमी ऐकवत असतो। आता बघा, इथे त्यांनी काही हा पेशी विभाजन मुद्दा समजून सांगण्यासाठी काही त्यांनी आपल्याला जनरल प्रश्न विचारले। त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही काय देऊ शकताल बघा। पहिला त्यांनी प्रश्न विचारला आहे, आपल्याला जखम होते आणि त्या ठिकाणी च्या उतीतील पेशींचे काय होते। निश्चितच तिथली जी उती आहे तिचं जे नेहमीचं कार्य आहे ती जखम झाल्यामुळं फुटल्यामुळं ती कार्य करू शकणार आहे का? नाही। आणि ती कार्य न करू शकल्यामुळं आपल्याला तिथं दुखावल्यासारखं होतं, वेदना होतात, ती रक्त भाग लालसर वगैरे होताना आपल्याला तिथं दिसतो। बरं, जखम बरी होत असताना तेथील नवीन पेशी तयार होतात का? होतात। तुम्ही कधी जखमीवर खपली पाहिली असेल। खपली पाहिली म्हणजे काय? आता या प्रश्नाच्या पाठीमागं किंवा ह्या प्रश्नाच्या पाठीमागं त्यांना कसं म्हणायचं, सांगायचं काय नेमकं की पेशी तयार कशी होते। मग इथं जखम बरी होत असताना नव्याने पेशी तयार होतात का? 101% तयार होतातच, आणि त्यालाच आपण पेशी विभाजन असं म्हणतो। पुढचा प्रश्न, आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का आणि त्या जखमा कशा भरून येतात? आता निश्चितच वनस्पतींना जखमा होतात, त्यांना त्याच्या वेदना पण होतात, पण ज्यावेळेस तुम्ही फूल तोडतात त्यावेळेस त्यांची जो तुटलेला भाग असतो, ती जखम असते, ती पुन्हा काय होते? पेशी विभाजनाच्या माध्यमातून भरून येते। कोणत्याही सजीवांची वाढ कशी होते? त्यांच्यातल्या पेशींची संख्या वाढते का? आणि वाढत असेल तर ती कशी? बघा, आता कोणत्याही सजीवांची 101% वाढ तर होत आहेच, आणि वाढ होत असताना त्यांच्यामध्ये काय होणार की पेशीची संख्या ही भरमसाठ प्रमाणात वाढलेली असणार, आणि पेशीची संख्या जर वाढत असेल तर तिथं पेशी विभाजने होत असणार आहे। म्हणजेच शरीराची वाढ आणि शरीराची झालेली झीज या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला पेशी विभाजन हे पाहायला मिळतं। एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव निर्माण कसा होतो? आता इथं बघा की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव निर्माण होण्याच्या पद्धतीला आपण प्रजनन असं म्हणतो। आता प्रजनन हे दोन प्रकारचं आहे, म्हणजे जर सजीवाची निर्मिती होत असेल तर तिथं प्रजनन होतं। आता प्रजनन हे दोन प्रकारचे आहेत, म्हणजे एका जीवापासून दोन जीवाची निर्मिती होणे ज्याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो। त्याच्यामध्ये एकच जीव असतो, म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, आणि दुसरं आहे लैंगिक प्रजनन, त्याच्यामध्ये दोन सजीव असतात आणि त्या दोन सजीवांपासून एका जीवाची निर्मिती होते। त्याला आता आपण म्हणतो की लैंगिक प्रजनन। म्हणजे जर अलैंगिक प्रजनाचा अभ्यास केला तर ते साधारणतः त्याला आपण सूत्री विभाजन, आता आपण पुढे बघणारच आहोत की ते सूत्री विभाजनानं अलैंगिक प्रजनन होतं, आणि अर्धगुणसूत्री विभाजनानं अलैंगिक प्रजनन, ज्याच्यामध्ये युग्मकाची निर्मिती होते आणि नवीन जीव काय करतो? जन्म घेतो। हे थोडंसं आहे, पण मुद्दा काय फक्त की जर एका सजीवापासून दुसरा सजीव हा निर्माण होण्यासाठी लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन या दोन पद्धतीचा वापर तिथं होतो। आता बघा की पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। साहजिकच आहे, या गुणधर्मामुळे सजीवांचे नवीन सजीव निर्माण होतो। बहुपेशी सजीवांच्या शरीरात आकार वाढ होऊ शकते, शरीरात झालेली झीजसुद्धा भरून काढता येते। पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, एक आहे सूत्री विभाजन ज्याला आपण मायटॉसिस असं म्हणतो, आणि दुसरं आहे अर्धगुणसूत्री विभाजन ज्याला आपण मिओसिस असं म्हणतो। म्हणजे काय? सूत्री विभाजनात शरीरातल्या कायिक पेशी, आता कायिक पेशी म्हणजे काया म्हणजे शरीर, कायिक शरीर बनवण्यासाठी असणाऱ्या पेशी आणि मूल पेशी यात घडून येते। आता मूल पेशी म्हणजे जी गर्भात असते त्याला आपण मूल पेशी असं म्हणतो। सूत्र विभाजनात कायिक पेशी आणि मूल पेशी या घडून म्हणजे ह्यांच्यात घडून येतं, तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये येतं। म्हणजे आपण स्त्री आणि पुरुषांचे जे शुक्राणू असतात, अंडपेशी आणि शुक्राणू, याला आपण जनन पेशी असं म्हणतो, त्याच्यामध्ये हे अर्धसूत्री विभाजन होत असतं, आणि उरलेल्या बाकीच्यांमध्ये सूत्री विभाजन होतं। म्हणजे शरीर घडवण्यासाठी जी काया पेशी असते त्याच्यात सगळ्यात जे असतं ते सूत्री आणि बाकीच्यात अर्धसूत्री। पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशींची रचना माहीत असणे गरजेचे आहे, आणि यापूर्वी आपण ती पेशीची रचना अभ्यासली, त्याच्यामध्ये केंद्रक पाहिला आहे, तंतुकणिका पाहिली, गॉल्जी पिंड पाहिलं, इत्यादी प्रकारचे आपण त्याची पेशी अंगके पाहिलीच आहेत आपण। आता बघा, कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते। म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती किती होते? 4n एवढी होते।
म्हणजे आपण पाहिलं की केंद्रकामध्ये असलेले जे गुणसूत्र असतात ते गुणसूत्र काय होतात की दुप्पट होतात. म्हणजे गुणसूत्रांची संख्या ही 2n असेल तर किती होते, 4n एवढी होते. आता बघा त्यांनी एक तिथे प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला, तुम्हाला ही आकृती काही आठवते का, कशाची? म्हणजे बघा ही आकृती कशाची, गुणसूत्राची. तुम्हाला नाव आठवते का, याला काय म्हणतात? याला म्हणतात पी भुजा. हा जो मधला बिंदू याला काय म्हणतात, गुणसूत्र बिंदू. याला काय म्हणतात, क्यू भुजा. आणि हा जो निघालेला आहे हा काय, याला आपण DNA डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आपण असं त्याला म्हणतो. आता बघा की याच्यामध्ये नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचा दंडाकृती वगैरे दिसतं ना तुम्हाला, आणि त्याच्या भागाची नावे आपण सांगितली. 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर n अवस्थेत मात्र प्रत्येक प्रकारचे एक आणि एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे असतो. आता आपण 2n आणि n ही अवस्था, हे गुणसूत्र आता आपण हळूहळू टप्प्याने आता इथं बघणार आहोत. बघा सूत्री विभाजन हे पहिलं आपण बघू. सूत्री विभाजन तुम्ही इथं आत्ताच पाहिलं. काय पाहिलं, कायिक पेशी आणि मूल पेशी यांच्या ज्या पेशींमध्ये वाढ होते, ती वाढ होण्यासाठी कोणत्या प्रकारचं पेशींचं विभाजन झालं पाहिजे, सूत्री विभाजन झालं पाहिजे. कोणतं, सूत्री विभाजन. आता ते आपण इथं बघणार आहोत. सूत्री विभाजन ज्याला आपण मायटॉसिस म्हणतो. कायिक पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात, म्हणजे दुप्पट होतात, एकाच्या 2 होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन, म्हणजे केंद्रकाचे विभाजन ज्याला आपण इंग्लिशमध्ये कायरोकायनेसिस असं म्हणतो, आणि परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन ज्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो, म्हणजे सायटोप्लाझमचे विभाजन. आणि प्रकल विभाजनची टप्पे हे 4 टप्प्यामध्ये होतं. आता बघायचे त्यांनी 4 टप्पे कोणते. पहिला आहे पूर्वावस्था ज्याला आपण प्रोफेज म्हणतो. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये हे पहा, इथं हे दिसायले तुम्हाला गुणसूत्र, ही पेशी. आता ह्या आकृत्या पण जरा थोडंसं व्यवस्थित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन ज्याला आपण वली म्हणजे त्याला आपण फोल्ड किंवा कंडन्सेशन ज्याला आपण म्हणतो ना, की वळ्या पाडल्या, साडीच्या मिऱ्या आपण अशा टाकतो ना, त्याला वलीभवन, त्या टाईपमध्ये अशा घड्या असतात, त्या वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमॅटिन्स ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होतात. आता बघा इथं दिसायला का गुणसूत्र दृश्य, म्हणजे हे जर पेशी विभाजनाची सुरुवात झाली की ते दृश्य व्हायला सुरुवात होतात. तारा केंद्र द्विगुणित होते, द्विगुणित म्हणजे 2 होते, व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. आता इथं बघा तुमच्या लक्षात येईल की इथं हे जे तारा केंद्र आहे हे इथं एक आणि हे इथं एक, इथं तुम्हाला पूर्वावस्थेमध्ये दिसेल. हे पाहे 2 तारा केंद्र 2 ध्रुवाला जायला सुरुवात झाली. केंद्रकावरण आणि केंद्रिका हे नाहीसे व्हायला सुरुवात होतात. आता इथं बघा हे केंद्रक आणि हे केंद्रकावरण. आता तुम्हाला इथं कुठं केंद्रक दिसतोय का, नाही, म्हणजे केंद्रकावरण हळूहळू नाहीसे व्हायला हे पूर्वावस्थेमध्ये सुरुवात होतं. मध्य अवस्था, आता इथं मध्य अवस्था. आता बघा इथं देता नाही पूर्वावस्था, इथं आकृती इथं आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. मध्य अवस्था, मध्य अवस्थेमध्ये केंद्रकावरण ही मध्य अवस्था. मध्य अवस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण होऊन पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. बघा इथं त्याच्या अर्ध जोडीसहित काय होतं, स्पष्ट दिसायला चालू झालेले आहेत. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर येतात. हे पाहे आले का, मध्य प्रतलाला समांतर सगळे. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्रांचा गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे ज्याला आपण तुर्कतंतू म्हणतो असे तयार होतात. हे पाहिजे दिसेल का, तुर्कतंतू असे हळूहळू हे त्यांचे तारा केंद्र, ह्याच्यात तुर्कतंतू तयार होतो. आता ह्याला स्पिंडल फायबर म्हणतात. ह्या तंतूंची भूमिका पुढे तुमच्या लक्षात येईल काय आहे, तर ओढले जातात. आता मध्य अवस्थे आपण हे बघायला प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. पहिली पूर्वावस्था. पूर्वावस्थेमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, पूर्वावस्थेमध्ये
केंद्रक नाहीसे व्हायला सुरुवात होते केंद्रकावरण आणि तारा केंद्र तयार होतात. मध्यामध्ये काय होतं की गुणसूत्र बिंदूंचे जे आहेत ते काय होतात की विषुववृत्तीय प्रतलाला समांतर येतात आणि त्यांचे प्रथिनांचे धागे तयार होतात. आता पश्चावस्थेमध्ये काय होतं, ही पश्चावस्था. आता पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने हे प्रथिनांचे धागे तयार झालेत ना, गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन त्या प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी तयार होते. आता इथं बघा, इथं काय झालं की इथं प्रत्येकांची अर्ध गुणसूत्र जोडी तयार झाली, इथं तारा केंद्र तयार झाली, हे धागे तयार झाले आणि धागे काय होतात एकमेकाला ओढतात. ओढले की हे अर्धे इकडं आणि अर्धे इकडं गेले. लक्षात आलं ना तुमच्या, हे पा गेले आणि इकडं त्या दोन पेशी तयार झाल्या म्हणजे N पासून 2N. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्याच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राचे अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी ही विरुद्ध दिशेला ओढली जाते आणि वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे डॉटर क्रोमोझोम असे म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोहोचवले जातात. हे पहा, पेशींच्या 2 टोकांना इथं पोहोचवल्या गेले. आता इथं आणि इथं तुमच्या 2 पेशी ह्या तयार झाल्या, याला म्हणतो आपण अंत्यावस्था. ह्या पश्चावस्थेमध्ये एवढं झालं. आता अंत्यावस्था म्हणजे काय, अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या 2 टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, अनफोल्ड होतात. त्यामुळे पुन्हा ती नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकाचे आवरण पुन्हा तयार होते आणि अशा तऱ्हेने एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रे तयार होतात, म्हणजे डॉटर सेल तयार होतात आणि जनक केंद्रामध्ये सुद्धा केंद्रक दिसू लागते. म्हणजे इथं बघा, इथं सुरुवातीला केंद्रक दिसत होतं आणि आता केंद्रक पुन्हा इथं दिसतंय, पण या दरम्यान मात्र तुम्हाला कुठं केंद्रक दिसतंय का, नाही. हे इथं केंद्रक नाहीसं होतं, इथं केंद्रक नाहीसं होतं, पुन्हा केंद्रक हळूहळू तयार व्हायला सुरुवात होतं. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन, ज्याला आपण कायरोकायनेसिस, पूर्ण होते. या अगदी शॉर्टकट, या पाहिजे याच्यात कायरोकायनेसिस. आणि नंतर परिकल विभाजन चालू होते आणि परिकल विभाजनामध्ये पेशी द्रव्याचं विभाजन होतं आणि 2 नवीन पेशी तयार होतात आणि त्यांना जन्य पेशी असं म्हणतो. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्ताला प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन हळूहळू खोलवर जाते. हे पाहिजे, अशी हळूहळू खोलवर जाते. ही इथं खाच अशी खोलवर चालली, खोलवर जाते आणि 2 नवीन पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खास तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मधोमध भागी एक पेशीपटल सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन तयार होते. बाकी सगळं वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये सारखंच आहे, फक्त वनस्पतीमध्ये मात्र एवढं की त्यांच्यात खास तयार होत नाही. ते डायरेक्ट पेशीद्रव्यासोबतच त्यांचा वेगळे भाग होतात आणि 2 पेशी तयार होतात. तर आपण परिकल विभाजन सुद्धा असं म्हणतो.